नमस्कार. मी मराठी USA या पहिल्या भागात आपलं स्वागत. आपण आज बोलणार आहोत मौक्तिक कुलकर्णी यांच्याशी. आणि अच्छा. मौक्तिक कुलकर्णी हे एक म्हणजे पर्सनॅलिटी काय आहे आणि अमेरिकेमध्ये येऊन सगळं एवढं जे यश त्यांनी मिळवलेलं आहे, ते कसं मिळवलेलं आहे आणि याच्या पाठीमागची पार्श्वभूमी, विचारसरणी अशा अनेक अंगांचा आणि त्यांनी अनेक गोष्टींमध्ये केलेल्या कामाचा आपण या निमित्ताने आढावा घेणार आहोत. मौक्तिक, तुमचं याच्यात स्वागत. धन्यवाद. मी आत्ता बॉस्टनला आहे, तुम्ही इथून आणि 1 तासाभराच्या अंतरावरती तुम्ही आहात. पण या टेक्नॉलॉजीमुळे आपल्याला आज हे शक्य होत आहे, हा इंटरव्ह्यू करणं. मला पहिले एक विचारायचं आहे, मौक्तिक या शब्दाचा अर्थ काय? तर मौक्तिक हा तसा आपल्या पुराणातनं आलेला शब्द आहे. संस्कृत शब्द आहे आणि तो एका विशिष्ट प्रकारचा मोती आहे. तर त्याची आपल्या पुराणात स्टोरी अशी आहे, की जेव्हा हत्तींचा कळप असतो आणि त्याचा तो मुख्य जो असतो, तर तो जेव्हा रागावतो, तर असं म्हणतात, की त्याच्या कपाळावरनं असं काहीतरी स्त्राव होऊन तो असा घरंगळत जातो सोंडेवरनं आणि त्याचा मोती होतो. हो. तर त्याच्या मागचं म्हणजे त्या कारण असं, की ते हत्ती जनरली इतके रागवत नाहीत. तर ते रागवणं रेअर असतं. मग त्याच्यामुळे तो मोती रेअर असतो. असं ते सगळं आहे. ओके, ओके. अ, तुम्ही म्हणजे मुळात शिक्षण कुठल्या विषयामध्ये घेतलं आणि अमेरिकेत कसे आलात, कधी आलात? मी तसं माझं शालेय शिक्षण सगळं जळगावला झालं. त्याच्यानंतर 11वी-12वी आणि इंजिनिअरिंगसाठी मी पुण्याला आलो. तर 11वी-12वी मॉडर्न आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग केलं मी. ते पुण्याला PICTहून. आणि त्यानंतर मग उच्च शिक्षणासाठी जे अमेरिकेत आलो, तर तिथे बायोफिजिक्समध्ये पहिली मास्टर्स डिग्री घेतली. ती युनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉय ॲट उर्बाना-शॅम्पेन. आणि मग दुसरी मास्टर्स डिग्री न्यूरो सायन्समध्ये घेतली. ती जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीला घेतली. हो. हं. जॉन्स हॉपकिन्स हे खूपच नामांकित आहे. अनेक वेगवेगळ्या याच्याबद्दल मध्ये म्हणजे वैद्यकीय याच्यात तर आहेतच आहे. हो. निर्विवादपणे. आणि पण मग त्या क्षेत्रात तुम्ही किती वर्ष करिअरमध्ये होता? बरंच म्हणजे न्यूरोसायन्स. म्हणजे तसं पाहिलं तर काय मी माझं ते न्यूरोसायन्सचं मास्टर्स झाल्या पहिला जो जॉब घेतला होता तो न्यूरोसायन्स रिलेटेडच होता. ती स्टार्टअप कंपनी होती एक आणि त्याच्यामध्ये आजकाल ज्याला अल्झायमर्स डिसीज ज्याला म्हणतात, की वय वाढल्यानंतर तुम्ही विसरत जाता आणि तुमची मेमरी कमी-कमी होत जाते. तर त्याच्या डिटेक्शनसाठी तशी एक ती कंपनी होती. आणि त्यानंतर तसं पाहिलं तर मागचे 12-13 वर्ष झाले मी ऑन एंड ऑफ हेल्थकेअर किंवा न्यूरोसायन्स रिलेटेड कंपन्यांमध्येच काम केलेलं आहे. ओके. म्हणजे अगदी काही थोडंसं त्याच्यानंतर ई-कॉमर्समध्ये 1-2 स्टार्टअप्स होत्या त्यांच्यासाठी मी काम केलं. पण तिथेही न्यूरोसायन्सचा संदर्भ सतत काही ना काही होताच. म्हणजे तसं पाहिलं तर मी सोडलं नाहीच आहे असं. हो, ओके. हं. ओके. पण मग हा इंजिनिअरिंग मधून एकदम न्यूरोसायन्स मधला हा स्विच ओव्हर कसा केला किंवा का करावं असं वाटलं? तर त्याचं कारण असं आहे, की माझ्या घरचं वातावरण थोडंसं डॉक्टरीचं आहे. म्हणजे हो, ओके. माझ्या अगदी आजोबांपासनं जळगावचे म्हणजे पहिल्या 4-5 डॉक्टरपैकी माझे आजोबा एक होते अगदी 1930 वगैरेच्या काळापासून हो, आणि हो, ओके. बाबाही डॉक्टर, काका डॉक्टर. त्यामुळे थोडंसं तसं बायोलॉजीचं वातावरण होतंच घरी आणि मी साधारण त्याच वातावरणात वाढलो. हे सगळे इन्स्ट्रुमेंट्स वगैरे बायोमेडिकल इन्स्ट्रुमेंट्स त्यामुळे तो इंटरेस्ट होताच थोडा आधीपासून. म्हणून मग इंजिनिअरिंग केलं आणि त्यानंतर त्याचे बायोलॉजी रिलेटेड ॲप्लिकेशन्स काय? असं म्हणून मग तसा तो प्रवास झाला. मी इंजिनिअरिंग मधून जर्नलिझम मध्ये आलो. म्हणजे मी इलेक्ट्रॉनिक्स केलं. अर्थात मला त्याचा फायदा इथेही होतो. हां, कारण बेसिकली म्हणजे माझाही हा विश्वास आहे की इट डेव्हलप्स अ इंजिनिअरिंग माइंड हां. आणि दॅट इज मोर इसेन्शियल बरोबर. कुठल्याही प्रोफेशनमध्ये. मला इंटरेस्टिंग मला काही गोष्टी तुमच्याकडून समजून घ्यायच्या ऍक्च्युली, बरं, की तुम्ही आलात US मध्ये आणि बरं, US मध्ये आल्यानंतर इथं उच्च शिक्षण घेत होता. बरं. अ, कसा काळ होता तो? म्हणजे सोशली कसा काळ होता? काही डिस्क्रिमिनेशन्स होती का?
हम्म. किंवा काही फेवरिझम होतं का? म्हणजे आपल्याकडे असा खूप अनुभव असतो विद्यार्थ्यांना, हो विशेषतः भारतामध्ये, हो की अनेक वेगवेगळ्या विषयांवरून, कारणांवरून डिस्क्रिमिनेट केलं जातं, भेदभाव केला जातो, फेवरिझम केलं जातं. तर असं काही होतं का? हम्म. आता तसं पाहिलं तर भारतातलं जे वातावरण होतं, मी 2000 मध्ये इंजिनिअरिंग संपवलं. तर त्याच्यामुळे तसं काय आपल्याकडचं सोशल वातावरण हे अ, फारसं बदललं असं म्हणता येणार नाही. जसं आता आहे साधारण तसंच होतं भारतामध्ये. पण मग इथे आल्यावर अ, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी नवीन होत्या माझ्या दृष्टीने. कारण आपल्याकडे काय होतं, आपण शिक्षणाचा अप्रोचच आपला जो सगळा असतो, तो साधारण असा असतो, की अरे हे शिक्षण मिळाल्यावर कुठली नोकरी मिळेल किंवा हे शिक्षण झाल्यावर तुला कशा प्रकारचं पॅकेज मिळू शकेल किंवा आपल्याकडे हे सगळे विचारतात, "अरे ह्याला स्कोप काय आहे?" तर हे जे प्रश्न होते ना, ते मी इथे आल्यावर विसरूनच गेलो. कारण इथे शिक्षण पद्धतीच इतकी वेगळी आहे आणि प्रत्येक जण जो उच्च शिक्षणासाठी येतो, तो अमेरिकन असो का भारतीय का चायनीज कोणीही असो, इंटरनॅशनल असो. तर त्यांना खरंच त्या ह्याची टॉपिकची किंवा त्या विषयाची आवड आहे म्हणून ते तिथे आलेले असतात. आणि मग त्यात डिस्क्रिमिनेशन तर असं मला प्रत्यक्ष दिसून आलं नाही. कारण अ, होतं कसं इथे अमेरिकेतही आणि काही अंशी भारतातही, तुम्ही जेव्हा युनिव्हर्सिटी एन्व्हायर्नमेंटमध्ये असता, एखाद्या ह्याच्यात म्हणजे विद्यापीठाच्या तुम्ही एन्व्हायर्नमेंटमध्ये असता तेव्हा मोस्टली थोडंसं लिबरल ज्याला म्हणता येईल, असं हे असतं ना वातावरण थोडंसं. तर त्याच्यामुळे अ, सगळे जे बाहेरनं आंतरराष्ट्रीय सगळे विद्यार्थी वगैरे पण जे यायचे, त्यांना वेलकमिंग वातावरण असायचं बरंच. जे काय आमचं थोडंसं चर्चा वगैरे पण व्हायची राजकारणावर म्हणा किंवा बाकीच्या विषयांवर. तर ती तशी फारच अगदी म्हणजे एकमेकांना समजून घेणं, तुमची सांस्कृतिक पार्श्वभूमी काय, तुम्ही कशा परिस्थितीत जगले, वाढले, ह्याच्याबद्दल थोडं कुतूहल असणं. तर असं सगळं ते वातावरण होतं. त्याच्यामुळे मला तर फारच मोठा फरक जाणवला. म्हणजे एक तर मी म्हटलं तसं, की जे मुलं तिथे आले आहेत, ते खरंच त्या विषयाची चाड आहे म्हणून आलेले आहेत. आणि ज्या प्रकारचं संशोधन करतायत ते अगदी म्हणजे जगात कटिंग एज ज्याला म्हणता येईल तशा प्रकारचं संशोधन आणि दुसऱ्या बाजूला कुतूहल, की कोणीही बाहेरनं आलेला आहे त्याच्याबद्दल, त्याच्या सांस्कृतिक पार्श्वभूमीबद्दल किंवा त्यांच्या देशातली अर्थव्यवस्था काय आहे, कशी आहे, परिस्थिती काय आहे याबद्दल सतत कुतूहल. तर ह्या 2 गोष्टी तर मला नक्कीच जाणवून आल्या. हा फरक लक्षात आला म्हणजे त्या काळामध्ये. याच्यामध्ये मला असं म्हणायचं आहे, की आता मी भारतामधल्या काही विद्यापीठांमध्ये शिकवायला गेलो किंवा अमेरिकेतल्या काही विद्यापीठात शिकवलं. बरं. मला मला स्वतःला जो फरक वाटला होता, हं, म्हणजे फ्रॉम द अदर साइड ऑफ द टेबल, हं, हं, की भारतात विद्यार्थ्यांनी जर काही प्रश्न विचारले, हं. तर त्या सेशनला असलेले प्रोफेसर किंवा प्रिन्सिपलच त्यांना म्हणायचे, की आय मीन, हाऊ कॅन यू क्वेश्चन? ही हॅज ऑलरेडी सेड दिस. राइट. तू विचारूच कसं काय शकतो? करेक्ट. हाच त्यांचा आक्षेप असायचा. हो. व्हेअरॅज इथं मी असं बघितलं, की पाऊण तास समजा लेक्चर झालं, तर हं, जवळजवळ 1 तास क्वेश्चन आन्सर चालतं आणि अतिशय बेसिक प्रश्न, म्हणजे हं. आपण ज्याला अतिशय फंडामेंटल प्रश्न त्या त्या गोष्टींबद्दलचे ते मुलं विचारतात. हो, तर इथं म्हणजे आता तुम्ही इथं प्रत्यक्ष शिकलेला आहात. हो. त्याच्यामुळे हं, असं इथल्या शिक्षण पद्धतीमध्ये काय आहे एक्झॅक्टली, हं. की मुलांना प्रश्न विचारण्यासाठी एवढं प्रोत्साहन दिलं जातं? हो, हे ॲक्चुअली दॅट्स अ व्हेरी गुड क्वेशन. कारण हा फरक मलाही बराच जाणवला आणि माझी कशी गंमत झाली, मी थोडंसं मराठी मीडियममधनं आलो होतो ना आणि साधारण आपलं वातावरण तुम्ही जसं म्हणलं, आपल्या विद्यापीठांमधलं वातावरण की असं असतं, की प्रश्न विचारू नका. उगाच प्रोफेसरला डिवचून किंवा हे असं बोलू नका. असं जे वातावरण असतं ना, इकडे आल्यावर मी हे पाहिलं तर एकतर प्रश्न विचारायची भीती आणि नंतर आजूबाजूला सगळीकडे बघून थोडंसं सुरुवातीला घाबरायलाच होतं, की अरे बापरे! हे तर सगळंच वेगळं आहे. तर ते मला शिकायला तर वेळ लागलाच, पण मग नंतर-नंतर मी जसं पुढे-पुढे शिक्षणात गेलो आणि स्पेशली इंडस्ट्रीमध्ये गेलो,
तर तेव्हा मला जाणवून आलं, की ह्यांच्याकडे 2-3 गोष्टी फार लहानपणापासून शिकवल्या जातात. एक तर म्हणजे सतत चॅलेंज करणं. समोरचा जो कोणी काही म्हणत असेल, तर त्याला चॅलेंज करणं, की मला जर माहिती नसेल किंवा मला ते जोपर्यंत मनाला पटत नाही, तोपर्यंत सतत प्रश्न विचारत राहणं. ही जी एक भावना असते, ती ही अगदी लहानपणापासून इथे सगळ्यांच्या मनावर बिंबवली जाते, की हे तुमच्या आयुष्यात फार महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट ही, की सभाधीटपणा ज्याला म्हणतात किंवा उभं राहून प्रश्न विचारणं किंवा चॅलेंजिंग अथॉरिटी ह्या ज्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या सगळ्या इथे प्रेझेंटेशन स्किल्स झाले. ह्या सगळ्या गोष्टी पण इथे लहानपणापासून अगदी इन्कल्केट केल्या आहेत. मला तर आठवतं, तर पहिल्या सेमेस्टरपासून तिथे टर्म प्रोजेक्ट प्रकार असतात ना, तर ते प्रत्येक सेमेस्टरच्या एंडला तुम्हाला लोकांसमोर उभं राहून प्रेझेंटेशन करणं, तुमचे विचार स्पष्टपणे मांडणं, ह्या गोष्टी पण इथे ह्याच्यावर भयंकर भर दिला जातो. आय थिंक ह्या गोष्टींमुळे काय होतं, की तुम्ही नुसतंच पुस्तकी ज्ञान नाही शिकत. तुम्ही कुठलाही इथे कोर्स घेतला अमेरिकेतल्या विद्यापीठात, तर पुस्तकी ज्ञान तर तेवढं तुमचं जे काय कोर्सचं आहे ते शिकवणं तर महत्वाचंच आहे. पण मग तुम्ही जे काय शिकले आहात, ते तुम्ही कितपर्यंत आत्मसात केलंय, ह्याला प्रोफेसर पण नाही, पण स्टुडंट्सही फार महत्व देतात. आणि तुम्ही ते आत्मसात केल्यानंतर तुम्ही ते समोरच्या कुठेही 4 लोकांसमोर उभं राहून तुम्ही ते क्लिअरली स्पष्टपणे मांडू शकता का? तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्याला इथे बरंच महत्व दिलं जातं आणि मला खरं तर थोडंसं म्हणजे ह्याची मजा अशी वाटते, की आता हिंदू धर्मात आपण पाहिलं तर खरं आपण म्हणतो, आपण ॲक्चुअली त्याचा आपल्याला अभिमान आहे, की हिंदू धर्म म्हणजे डिबेटवर बेस्ड आहे सगळा. वाद-विवाद आणि चर्चेवर बेस्ड अख्खा आपला धर्म होता. होता. हां. म्हणजे ह्या गोष्टी तर खरं आपल्याला लहानपणापासून हो, कळायला हो. पाहिजे, की तुमचं काहीही तुमच्या मनात असलं, तुम्हाला काहीही डिफेंड करायचं असेल किंवा तुम्हाला त्याला चॅलेंज करायचं असेल, तर डिबेट करणं, वादविवाद आणि चर्चा हा तर आपल्याकडचा बेसिक मुद्दा आहे. पण ते दरवाजापासून ती हो ना, ते आपण शिकत कधीच नाही, की हां. लोकांसमोर उभं राहून वादविवाद कसा करावा आणि आपला मुद्दा आपण कसा हे करावा हे आपण कुठेच शिकत नाही. पण ते मला इथे येऊन शिकायला मिळालं. पण आणि दुसरा मला याच्यातलं म्हणजे मला जो जाणवतोय, तुम्ही जे उत्तर देताय त्यावरून, हं, की म्हणजे विद्यापीठं किंवा युनिव्हर्सिटीज हं. हे ते जे एक क्रिटिकल थिंकिंग आपण ज्याला म्हणतो, बरोबर, तेच खरं तर डेव्हलप करण्यासाठी आहे. म्हणजे जसं आपण इंजिनिअरिंगचं म्हटलं, की इंजिनिअरिंग माइंड डेव्हलप होतं. एक बरोबर, एनालिसिसची सिस्टम डोक्यात तयार होते. बरोबर. तर ते क्रिटिकल माइंड आपल्याकडे म्हणजे इथं क्रिटिकल थिंकिंगसाठी इतकी एन्करेजमेंट आहे हो. आणि आपल्याकडे नाहीये. तर काय कारण असं वाटतं? नाही आता तसं पाहिलं तर शिक्षण पद्धतीचाच विषय आहे हा, तसं पाहिलं. म्हणजे तुम्ही असा विचार केला आता मी कितीतरी लोकांना विचारतो, इंजिनिअरिंग झालेले, बी-एस-सी झालेले भारतातले मुलं. त्यांना विचारलं की सायन्स काय आहे? विज्ञान काय आहे? हा प्रश्न विचारला तर 90% लोकांना उत्तरच म्हणजे त्याचं माहितीच नसतं उत्तर. तर सायन्स म्हणजे काय आहे? विज्ञान काय आहे? विज्ञान इज हायपोथेसिस टेस्टिंग. तुमच्याकडे जगात तुम्ही जे काय बघता आहे, त्याचं तुम्ही डेटा कलेक्ट करून, त्याच्याबद्दल जे काही तुम्हाला माहिती मिळू शकेल, ती मिळवून तुम्ही त्याच्याबद्दल काहीतरी थिअरी मांडणार आणि त्याच्या तो डेटाच्या बेसिसवर तुम्ही ती थिअरी टेस्ट करणार. की माझ्या डोक्यात असं आहे, की हा जो डेटा मला दिसतोय, त्याच्यावरनं माझं अनुमान साधारण हे आहे. पण डेटाच्या बेसिसवर हे खरं आहे का खोटं आहे? धिस इज सायन्स. पण आपल्याकडे शिक्षण पद्धतीच अशी आहे, की आपण घोकंपट्टी करून, की हो बाबा, ह्याने हे काहीतरी सिद्धांत सांगितला, त्याने तो काहीतरी सिद्धांत सांगितला. तेवढं आपलं शिकायचं आणि तिथे परीक्षेत आपलं लिहून यायचं. त्याच्या पलीकडे मग मग सिद्धांत म्हणजे काय? मग त्याच्यासाठी त्यांनी काय-काय डेटा कलेक्ट केला होता आणि कसे त्यांनी ते कन्क्लुजन्स आणले. ह्या गोष्टी आपल्याकडे आपल्या पद्धतीत शिकवल्याच जात नाही. तर ते मलाही इथे येऊनच शिकायला मिळालं. म्हणजे त्या इथल्या शिक्षण पद्धतीत मग मला कळायला लागलं, की अरे परीक्षा देणं म्हणजे नुसतं दिलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहून येणं नाहीये.
तुम्ही काही विचार करू शकता का? आता ह्याच्यासाठी इथली शिक्षण पद्धती जी आहे ती फारच म्हणजे दिवस-रात्रासारखा फरक आहे हो. की हां, म्हणजे इथल्या मी आता थोड्या वेळापूर्वी जे म्हणलं की टर्म प्रोजेक्ट्स. तर टर्म प्रोजेक्ट्स हे थोडेसे असे ओपन एंडेडच असतात. किंवा आपल्याला आजच्या नॉलेजप्रमाणे आपल्याला एवढं माहिती आहे, तर त्याच्या पलीकडे तुम्ही कुठलातरी प्रश्न निवडा. हं. त्याचं तुम्हीच त्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी कुठले टूल्स वापरायचे हे तुम्हीच फिगर आउट करा आणि 3 ते 4 महिन्यात त्याचं काहीतरी उत्तर किंवा अगदी तुम्हाला शेवटचं उत्तर जरी मिळालं नाही, तरी तुम्ही त्याला काहीतरी तो प्रश्न थोडासा पुढे पुढे नेलाय. नेऊन ठेवा. पुढे नेलाय. हां, राइट. की तुमचं जे काय म्हणजे तो ज्ञानाचा तुमचा एवढा कोश आहे, तो थोडासा तुम्ही वाढवू शकता का? विस्तारत जायचा. हां. हां, तर ह्या गोष्टी आपल्याकडे कधी शिकवल्याच जात नाहीत ना. तर मला वाटतं की ह्यांचा अप्रोचच थोडासा जो एक ज्याला एक रॅशनल अप्रोच म्हणता येईल, जे आपण होपफुली डिस्कस करूच. तर हा अप्रोच आपल्याकडे नाहीच आहे. आपल्याकडे शिक्षण म्हणजे मार्क मिळवणं. शिक्षण म्हणजे डिग्र्या मिळवणं आणि त्याच्या हो, हो. पलीकडे जाऊन कुठेतरी जॉब मिळवणं. एवढाच अर्थ आहे. आता हे हे बघतो आपण. हं, एका बाजूला म्हणजे फार नाहीत, पण भारतामधली काही विद्यापीठं आहेत, हं, जी आता उदाहरणार्थ जेएनयू होतं. हं, जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी, की हं, जिथं हं. क्रिटिकल थिंकिंगला खूप महत्त्व दिलं जायचं. बरोबर. म्हणजे प्रोफेसरनी केलेल्या पी-एच-डीच्या थिसिसच्या विरोधातला थिसिस हा विद्यार्थ्याला करू दिला जायचा. हां, आणि बरोबर. म्हणजे इतकं त्याच्या त्यावेळेला तिथं त्या विद्यापीठात होतं. आज तिथलं वातावरण पूर्ण बदलतंय. हो, म्हणजे आज हे अनेक विद्यापीठांमध्ये आपण बघायला बघतोय भारतामध्ये, की हो, तिथं क्रिटिकल थिंकिंग ही थांबवून टाकली जाते. हो. मला बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये बोलावलं होतं आणि त्या मुलांनी तिथं 28 दिवस त्यांना अटक केली होती. हं. आणि त्यांचं आंदोलन यासाठी होतं, की त्यांनी लायब्ररी सुरू करा म्हणून मागणी केली होती. बंद केलेली लायब्ररी, बनारस हिंदू युनिव्हर्सिटीची बंद केलेली लायब्ररी सुरू करा म्हणून विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. ते 28 दिवस तुरुंगामध्ये होते. अ, तर एका बाजूला आपण असं म्हणतो, की आम्हाला महासत्ता बनायचंय हं, जगातली, आपल्याला काय विश्वगुरू व्हायचंय. हं. पण दुसऱ्या बाजूला ते बनण्याची जी साधनं आहेत विद्यापीठांसारखी, राइट. तर काय व्हायला म्हणजे हे का होतंय आणि काय व्हायला हवं? आता म्हणजे मला तर असं वाटतं ना, 2-4 गोष्टी आहेत ना ह्याच्यामध्ये, की हा फार काही सोपा विषय नाही. ह्याच्यामध्ये कल्चरल काही इश्यूज आहेत. आपलं एक थोडीशी ब्रिटिश लेगसी पण ज्याला म्हणता येईल, की आपण आपली जी शिक्षण संस्था आहे ती थोडीशी त्यांच्याकडनं घेतली. तर ते बरेच त्याचे विषय आहेत. पण मला खरं तर आपल्या शिक्षण संस्थेचं मला हेच वाईट वाटतं, की अ, आप म्हणजे आपली संस्कृती जी आहे, की सतत प्रत्येक गोष्टी ला चॅलेंज करणं. विचारणं आता उपनिषदांमध्ये आपणच म्हणलेलं आहे, की देवाचं अस्तित्व आहे का? असलं तर तुम्ही स्वतः कधी अनुभवलंय का? ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपल्या धर्मातही खरं इतक्या लोकांनी चॅलेंज केलेल्या आहेत, सतत प्रश्न विचारलेले आहेत. पण ते आपण करणं बंद करतोय आता. म्हणजे मला दुर्दैव ह्याचंच वाटतं, की जे काय थोडंसं आपलं थोडीशी बुवा शिक्षण संस्था ओपन अप होत होती. पाश्चात्य शिक्षण संस्थेकडनं थोडंसं घेऊन आपण रिसर्चकडे म्हणा, संशोधनाकडे थोडेसे वळत होतो. तर आता तर आपण उलटं फिरत चाललंय म्हणजे सगळं. तर म्हणजे म्हणजे हां, आणि म्हणजे तुम्ही मगाशी जे म्हटलात, की एक हायपोथेसिस कुठल्यातरी डेटाच्या आधारावरती टेस्ट करायचा. करेक्ट. आज आम्ही भारतामध्ये असं बघतो, की पॉलिटिकल फिगर्स हां. म्हणजे स्टॉलवर्ड्स हो. पॉलिटिक्समधले, हं. हे काहीतरी रँडम कमेंट करत असतात, हो, की सोलर पॅनलचा वापर वाढल्यामुळे सूर्य हो, थंड होतोय. म्हणजे हो. आता हा जो हायपोथेसिस आहे, याला काही डेटा आहे का त्यांच्याकडे? काही टेस्ट केलाय का कोणी? हो ना. पण त्या हाय फिगर्स हे सगळं बोलत असतात. हं, गोमूत्राचं हं. बद्दलचं झालं बरोबर. किंवा न्यूक्लिअर रेडिएशन पास होणार नाहीत हो, गाईच्या शेणामधून वगैरे. हो. या क्रिटिकल थिंकिंगच्या अभावामुळे हं, पीपल आर बायिंग धिस. हो. म्हणजे नुकसान होतंय ॲक्चुअली आपल्याच लोकांचं. म्हणजे आपण तेच ना, आपण भारतात बसून डोनाल्ड ट्रम्पची आपण मजा उडवतो, की तो हे बोलतो, ते बोलतो, काही वाटेल त्या गोष्टी बोलतो. त्याने मध्ये काहीतरी म्हणलं, की क्लोरॉक्स वगैरे वापरा, कोरोना व्हायरस हे करण्यासाठी. अरे पण ब्लीच इंजेक्ट करा.
काय हो तेच ना, असं काय वाटेल ते तो बोलतो तेव्हा आपण त्याची मजा उडवतो. अरे पण आपण काय करतोय? आता रामदेव बाबा हा येऊन कुठे काही डेटा नसताना तो काहीतरी विकायला लागतो, त्याची ऍडव्हर्टाइजमेंट करायला लागतो आणि मग लोक एकदम जागे होतात, अरे आपण काय करतोय? म्हणजे हे तर प्रायव्हेट इंडस्ट्रीचं झालं. आता तुम्ही जे राजकीय नेत्यांचं म्हणताय, आता हे लोक जाऊन आता आजकाल इंडियन सायन्स काँग्रेस जे असते, आता खरं इंडियन सायन्स काँग्रेस सारख्या ठिकाणी जाऊन आपले ते पूर्वी पुष्पक विमानं होते किंवा आपण पूर्वी ते हेड प्लास्टिक. ट्रान्सप्लांट आणि वगैरे म्हणजे गणपती म्हणजे हेड ट्रान्सप्लांट अशा गोष्टी तुम्ही जर जाऊन शास्त्रज्ञांसमोर तुम्ही असं म्हणणार असाल, तर मग आता त्याला काय डेटा कलेक्शनची तरी मेथड आहे का त्याला काही? म्हणजे मी तर ह्याच्या पलीकडे जाऊन म्हणेन, की अरे आपले लेखक पूर्वीचे कदाचित फार इमॅजिनेटिव्ह असतील, की पूर्वी त्यांनी इमॅजिन केल्या असतील गोष्टी अशा, की अरे कधीतरी असं होईल, जसं आजकाल सायन्स फिक्शन पिक्चर्स असतात. ज्या गोष्टी खरं होत नाही, त्या इमॅजिन करून तुम्ही पडद्यावर दाखवायचा प्रयत्न करता. तुम्ही कदाचित तेही क्रेडिट देईन त्यांना, की अरे त्या काळामध्ये तुम्ही विचार केला, की अरे विमानं असतील किंवा असतील. अरे पण म्हणजे ते त्यांनी कुणीतरी लिहून ठेवलं म्हणजे ते काय सत्य होतं का? तर ह्या गोष्टी तर म्हणजे किती वाईट आहे हे ते म्हणजे आणि म्हणजे आता मी अगदी खरं हं, माणसाच्या शरीरावरती हं, हत्तीचं तोंड लावणं, हं, गणपतीचं. हं. अ, हे मी फॅन्टसी म्हणून किंवा अशी एक अ, या अर्थानेच समजा याच्याकडे बघत होतो. बरोबर. त्याला कोणीतरी प्लास्टिक सर्जरी म्हणायला लागतं. मग आणि मग मला असं वाटतं, की अरे निदान ऑर्गन ट्रान्सप्लांट तरी म्हणा. तेवढं तरी म्हणा. म्हणजे नाही खरं आणि म्हणजे माझं म्हणणं हेच असतं. आता माझं नशिबाने मी बराच आता जगप्रवासही केलाय, बरेच देश फिरूनही आलोय. तर मला बऱ्याचशा देशांमध्ये आता इजिप्तमध्ये किंवा तुम्ही चायनामध्ये गेले, तर ह्या बऱ्याचशा ज्या मायथॉलॉजीज ज्या आहेत ना, त्याच्यामध्ये असं दिसूनच येतं. आता ग्रीक ह्यांच्यामध्येही असे कितीतरी उदाहरणं होते त्यांच्या इतिहासामध्ये, की कुठं कोणाचं तरी धड आणि कोणाचं तरी हो, मुंडकं. हो, हो. ह्या गोष्टी बाकीच्या मायथॉलॉजीज मध्ये आणि इतिहासांमध्ये आहेत. तर ठीक आहे ना, त्याची एक जागा आहे प्रत्येक गोष्टीची. तर आता ते तुम्ही आणून उद्या समजा इजिप्शियन लोक येऊन म्हणले, की "अरे बाबा, आमच्या पिरॅमिडमध्ये असे लोकांनी भिंतीवर काढून ठेवलेत आणि म्हणून आम्ही प्रगत देश आहोत." मग त्याला काय आज त्याचा काही रिलेव्हन्स नाही ना, म्हणजे त्याला काही अर्थ नाही. ठीक आहे, चांगलं आहे. आनंद आहे तुमचा इतिहास चांगला आहे, प्रगल्भ आहे आणि फार इमॅजिनेटिव्ह होता ते सगळं ठीक आहे. म्हणजे विज्ञानात आणू नका ना. विज्ञानाचा इतिहास तुम्ही पाहिला तर किती आहे? फार कमी आहे. एक्झॅक्टली. म्हणजे 200-400 वर्षाचा आपला विज्ञानाचा इतिहास आहे. त्याच्या पलीकडे काय आहे? हे नवीन जे सगळं आलेलं आहे तर आणि त्याच्या बेसिसवर म्हणजे या नवीन विज्ञानाच्या बेसिसवर ह्या पाश्चात्य देशांनी किती प्रगती केलेली आहे. म्हणजे ते लक्षात घ्या ना, की विज्ञान आहे काय? त्याच्या बेसिसवर लोकांनी काय-काय उभं केलंय. कुठलं जग उभं केलंय. आता ते सोडून तुम्ही जर इतिहासात घुसणार असाल आणि म्हणणार असाल, की अरे आम्ही 5,000 वर्षापूर्वी भारी होतो किंवा 2,000 वर्षापूर्वी आमचं इतकं होतं. अरे ठीक आहे, पण आज काय आहे परिस्थिती? आणि जे लोकांनी ह्याच्या विज्ञानाच्या बेसिसवर केलंय ते तुम्ही फॉलो करायची तुमची इच्छा आहे का? एक्झॅक्टली. आणि मेन तर मुळात ह्या गोष्टी थोड्याशा स्पर्धा हां, हां, स्पर्धा ही कोणाशी करायची? म्हणजे प्रगत राष्ट्रांची स्पर्धा करायची का आणखीन मागास राष्ट्रांची स्पर्धा करायची? बरोबर. हा तर भाग त्याच्यामध्ये आहेच. मला एक या निमित्ताने मध्येच विचारायचं. हं, इक्वालिटी हं, विद्यार्थी म्हणून कशी अनुभवायला मिळाली? हं. काही असं अनेक्डोट आठवणी आहेत का त्यातल्या? आठवणी तसं असं एखादा कुठला असा पर्टिक्युलर म्हणजे हे तर कठीण आहे. पण मला ज्या गोष्टी अशा साधारण जाणवायला मिळाल्या ना जाणवल्या इथे, तर त्याच्यामध्ये मी युनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉय आणि जॉन्स हॉपकिन्स दोन्ही ठिकाणी जिथे होतो, तिथे अ, आता विचार करा हे अमेरिकन युनिव्हर्सिटीज, अमेरिकन टॅक्स पेयरचा सगळा पैसा, त्याच्या सगळ्या फेलोशिप्स आम्हाला मिळतायत. बरं. आता दोन्ही ठिकाणी मला ते प्रकर्षाने जाणवून आलं, की साधारण अर्धे लोक फक्त. समजा आता 15 लोकांना ॲडमिशन मिळाली. त्याच्यातले फक्त अर्धे लोक अमेरिकन असायचे. अर्धे लोक भारतातनं किंवा चायनामधनं किंवा साऊथ कोरिया, काही युरोपातनं वगैरे आलेले असे असे असायचे. आता विचार करा हे त
असं वातावरण, आता तुम्ही हेच भारतात इमॅजिन करायचा प्रयत्न करा, की भारताच्या कुठल्या तरी युनिव्हर्सिटीत मास्टर्स करायला अर्धे भारतीय आणि अर्धे बाहेरचे. तर पहिली गोष्ट तर अशी होईल की टिंगल-टवाळी, की त्या लोकांना काहीतरी नावं ठेवणं किंवा त्यांचं काहीतरी त्यांचा इतिहास किंवा त्यांची संस्कृती त्याच्या मजा उडवणं. बरोबर? दुसरा प्रश्न हा सगळा, की मग आमचे टॅक्सपेअरचे पैसे, तर मग आता आम्ही ते त्यांच्यावर कशाला खर्च करू? म्हणजे आत्ता जसं झालं, आता हे एस-सी-ए, एन-आर-सी वगैरेचे जे विषय झाले, त्याच्यामध्ये 2-3 युरोपियन जे विद्यार्थी आलेले होते भारतात शिकायला, त्यांना त्या प्रोटेस्टमध्ये भाग घेतला म्हणून त्यांचे व्हिसा कॅन्सल करून टाकले. हो. तर म्हणजे हा जो विरोधाभास आहे ना, की इथे इंटरनॅशनल स्टुडंट्स नाही, टॅक्स पेअरच्या पैशाने इथे बोलवतात, इथे शिकवतात, इथे त्यांच्याकडनं संशोधन करून घेतात. आणि आपल्याकडे तर आता उलटं होत चाललंय, की म्हणजे तुम्ही इथे आलात आणि तुम्ही कुठल्यातरी एका पॉलिटिकल इश्यू बद्दल तुम्ही आवाज उठवला तर तुम्हाला सरळ घरी पाठवून देतात. तर हा जो विरोधाभास आहे, आता हे तर म्हणजे कमला हॅरिसचा विषय झाला. कमला हॅरिसने तर स्वतः सांगितलं, की तिची आई तमिळनाडूहून आली, तिचे वडील जमैकाहून आले आणि ते सिव्हिल राईट्स प्रोटेस्टमध्ये भेटले. हो. म्हणजे हे दोघेही जण अमेरिकन नसताना त्यांनी अमेरिकेतल्या प्रोटेस्टमध्ये भाग घेतला. तिथे ते भेटले आणि त्यांची मुलगी आज उपराष्ट्रपती पदासाठी लढते. म्हणजे हे कुठे आणि आपण कुठे? असं म्हणजे हा तर मला इतका तो विरोधाभास जाणून आला, की अरे बापरे! हे लोक अख्ख्या जगातलं टॅलेंट आकर्षित करू पाहतायत. त्यांना इथल्या टॅक्स पेअरचे पैसे देऊन, सगळ्या सोयी-सुविधा देऊन, हायेस्ट लेव्हलचं कटिंग एज ज्याला विज्ञान म्हणता येईल, ते करायला लावतायत आणि शेवटी त्याचा फायदा कोणाला होतो? यांच्याच समाजाला होतो ना. कारण इथे लोक येतात, इथली सगळी व्यवस्था बघतात, कटिंग एज रिसर्च करतात. आता त्या रिसर्चच्या बेसिसवरच तर सगळं इनोव्हेशन चालतं. सगळ्या स्टार्टअप्स आपण आता आजकाल ज्याला म्हणतोय, ह्या सगळ्या कशाच्या बेसिसवर चालतात? युनिव्हर्सिटी रिसर्चच्या बेसिसवर. मग तुम्ही जर अख्ख्या जगातनं सगळ्यात चांगलं जे टॅलेंट आहे ते तिथे आणून, नर्चर करून, त्यांच्यावर पैसा खर्च करून, तुम्ही जर त्यांना परिपक्व करू शकला तर शेवटी फायदा तुमच्या समाजालाच आहे ना. नोकऱ्या शेवटी त्या स्टार्टअप, आता Facebook काय छोटी कंपनी होती. Google 2-4 लोकांनी चालू केलेली कंपनी होती. आज शेकडो, हजारो लोकांना ते एम्प्लॉय करतायत. तर ही जी इक्वालिटी जी होती ना, म्हणजे ते तर फारच कौतुकास्पद होतं. मला मी सतत तो विचार करायचो, की अरे मी हे भारतात असतो तर हे होऊ शकलं असतं का? आणि ते नाही, आपली अजून मानसिकता तशी नाही आली आहे. भारतात तर रिपरकेशन्सचाच विचार करायला लागतो. म्हणजे जसं तुम्ही कन्हैया प्रोटेस्ट करतो, तर आमच्या टॅक्स पेअरच्या पैशावरती हा फुकट शिकतोय, 28व्या वर्षी पी-एच-डी करतोय, असं क्रिटिसाइज होतं. पण निदान त्याला डॉक्टरेट मिळते. हो. 29व्या वर्षी. कित्येकांच्या डिग्र्याच पाहायला मिळत नाहीत. अशी ही हां. परिस्थिती आहे. तो तर विषय वेगळाच आहे सगळा. हो, खोट्या डिग्र्या बघायला मिळतात. हां. कधी न ऐकलेल्या विषयातल्या. हो. नाही, खरंच आहे. म्हणजे हे तर अगदी ह्या लोकांकडनं शिकण्यासारखं आहे म्हणजे ते. मला एक सांगा, यानंतर तुम्ही जे म्हणजे मी तुमच्याबद्दल जेव्हा वाचत होतो, तुम्ही लिहिलेल्या पुस्तकांबद्दल, हं. अचानक हे बॅकपॅक ट्रॅव्हलिंग करायचं आणि 36 देश, 50 देश फिरायचं, हे कसं मनात आलं? ते तसं थोडं पाहिलं तर एक ॲक्सिडेंटल होतं ते. मी इथे जॉन्स हॉपकिन्सला जॉइन आणि केलं. हे हे विचारण्याचं दुसरं एक कारण, सहसा मराठी माणूस अशा फंदात पडत नाही. आपण बरं, आपली नोकरी बरं, असं असतं ना आपलं. नाहीतर त्याची थोडीशी मजेदार स्टोरी अशी आहे, की मी जेव्हा न्यूरोसायन्स शिकत होतो ना बाल्टिमोरमध्ये, जॉन्स हॉपकिन्सला, तर तेव्हा मी आणि माझा मित्र आम्ही असेच मजा म्हणून मेक्सिकोला फिरायला निघालो होतो आणि तशी थोडीशी ती प्लॅन्ड ट्रिप होती. 10 दिवसाचीच क्रिसमसची ट्रिप होती. तर सगळं प्लॅन वगैरे आम्ही करून सॅन डिएगोला पोहोचलो. सॅन डिएगो म्हणजे अगदी मेक्सिकोच्या बॉर्डरवरच एक शहर आहे आणि तिथनं मेक्सिकोत एंटर करणार, असा तो प्लॅन होता. मी आणि माझा मित्र. आम्ही ती गाडी भाड्याने घेतली आणि बसलो आणि मी त्याला विचारलं, म्हटलं, "बाबा, सगळा प्लॅन आहे ना?"
तर तो म्हणला, "अरे नाही, मी विसरलो." तर मग आम्ही जवळ-जवळ 10-12 दिवस जे फिरलो होतो मेक्सिकोमध्ये, तर तिथे आम्ही भाषा बोलत नव्हतो. कारण तिथे स्पॅनिश जास्त बोलतात. इंग्लिश विशेष बोलत नाही. आणि काही प्लॅन नाही. तर असं नकाशा बघून की चला आज 150-200 किलोमीटर होऊ शकतील. मग जवळचं कुठलं गाव आहे तिथपर्यंत पोहोचू आणि बघू. अशा प्रकारचं ते झालं आणि मग मजा तर आलीच त्याच्यामध्ये. पहिल्यांदा आयुष्यात मी कंप्लीटली अनप्लॅन्ड असा प्रवास करत होतो. आणि मग बाल्टिमोरला परत आल्यानंतर मग मी तो चे गेव्हारा जो क्रांतिकारी होऊन गेला दक्षिण अमेरिकेत, त्याचा एक पिक्चर पाहिला होता. तो कम्युनिस्ट क्रांतिकारी होता. आणि मला तसं कम्युनिझम वगैरेच एवढं काही कौतुक नाहीये. पण तो पिक्चर बघून मला त्या देशांबद्दल, दक्षिण अमेरिकन देशांबद्दल भयंकर कुतूहल निर्माण झालं. त्यामुळे म्हणून मग ज्या दिवशी मला जॉब मिळाला त्या दिवशी मी म्हटलं चला ते नोकरी चालू करायच्या आधी मी 1-2 महिने तरी फिरून येणार. असं म्हणून मग ते झालं आणि ते खरंच म्हणजे आता मी तसं पाहिलं तुम्ही मला आज विचारलं तर तू परत करशील का? तर मी कदाचित नाही करणार. पण ते एक वय असतं. त्या वयामध्ये एक धुंदी पण असते. इच्छाही असते एक्सप्लोर करायची. तर त्यात तशी ती पहिली ट्रिप झाली दक्षिण अमेरिकेची. ती मोटरसायकल ट्रिप मी जवळ-जवळ 7,000-8,000 किलोमीटरची करून आलो. आणि मग त्यातनं एखाद्या गोष्टी अशा होत जातात, की मग तिथे मला बरेच असे लोक भेटले, की जे आपली नोकरी वगैरे सोडून निघालेले होते, की चला अजून जग बघू. माझी 6 आठवड्याचीच ट्रिप होती ती. पण मग मला असे मग ते लोक भेटत गेले, की जे सगळं सोडून निघाले. आपल्याकडे जसं लोक निघतात, की चला भारत भ्रमण करू. किंवा आपल्याकडे म्हणजे मला तर ते परत-परत मी आपल्या इतिहासाकडे किंवा हिंदुइझमकडे जात असतो. कारण आपल्याकडे म्हणलेलं आहे, "केल्याने देशाटन माणसा येई चातुर्य" वगैरे. पण नाही ना, त्या गोष्टी नाहीच आपल्याकडे आजकाल तुम्ही भारतात वाढत असाल, तर ह्या गोष्टींना काही महत्त्वच दिलं जात नाही. तर ते हळू माझा असा तो प्रवास वाढत गेला आणि मग ती मोटरसायकल ट्रिप झाल्यानंतर म्हटलं, "चला अख्खं जग बघायचंय मला आता." मग ती अजून मोठी वर्षभराची ट्रिप झाली. तर असं ते हळू होत गेल्या त्या गोष्टी. नाही, मुद्दाम म्हणून मी ते विचारलं, की हे करायला निघताना किंवा म्हणजे घरचे तयार होते का? किंवा घरच्यांना माहीतच नव्हतं का? हे का? आणि एक मराठी मुलगा मोटरसायकलवरती बसून काही देश फिरायला निघतोय. म्हणजे तिथल्या लॉ अँड ऑर्डर बद्दलची काही कल्पना नाही, तिथल्या नाही. सोशल वातावरणाबद्दलची काही कल्पना नाही. हो. एवढे सगळे धोके घेऊन निघणं, हे परवानगी कशी मिळाली? तर मग मागितलीच नाही ना. हां. नाही मी तेच जेव्हा माझं न्यूरोसायन्स मधलं मास्टर्स संपवून जेव्हा मला तो जॉब मिळाला ना पहिला, तर मी सगळं प्लॅन केलं साधारण. म्हणलं ठीक आहे आपल्याला पेरू या देशात इथे-इथे उतरायचंय. तिथे एका मोटरसायकल रेंटल एजन्सीला कॉन्टॅक्ट केला होता. मोटरसायकल भाड्याने घेऊन ठेवली होती. पण घरी काहीच सांगितलं नव्हतं. आणि मग म्हणजे माझा तेव्हा भाऊ पण अमेरिकेत होता. त्यालाही नाही सांगितलं. हो. आई-वडील जळगावमध्येच होते. आणि मग मी तिथे जेव्हा पोहोचलो आणि भाड्याने घेतली, बाईक ताब्यात आली, तेव्हा मी फक्त घरी सांगितलं. म्हणलं, "मी आता इथे पोहोचलोय आणि मी निघालोय." तर ते झालं घरी सगळे म्हणजे घरच्यांचा राग, द्वेष वगैरे सगळं झालं. पण मी तसं तेच म्हणलं ना, की ते एक वय असतं, ती धुंदी हो, असते राइट. आणि म्हणजे तेव्हा झालं म्हणूनच झालं ते. आज मी तेच म्हणतो, की आज मी त्याचा विचार केला तर मी कदाचित इतकं वेगवानपणे ते केलं नसतं. पण हे जे एक्सप्लोर करणं नवीन हं, गोष्टी, बरोबर. नवीन देश, नवीन हं, प्रदेश, नवीन कल्चर, नवीन हं, वातावरण, हं. अ, यातून काय शिकायला मिळालं आणि त्याचं किती महत्व वाटतं आज? हं. नाही शिकायला तर बापरे! म्हणजे कितीतरी स्तरांवर शिकायला मिळालं. म्हणजे मला तर सगळ्यात सोपं तर म्हणजे मला स्पॅनिश शिकायला मिळालं. म्हणजे भाषा शिकायला मिळाली. त्याच्यानंतर तुमचं अं, एक ज्याला आपले क्षितिज आपण जे म्हणतो, की भारतात राहून भारताच्या शिक्षण पद्धतीत म्हणा किंवा इव्हन अमेरिकेच्या शिक्षण पद्धतीत. आता कितीतरी भारतीय मुलं इथे येतात, शिकतात, मोठ्या कंपन्यांमध्ये जॉब मिळवतात.
कुठेतरी सबर्बन लाईफस्टाईल आपण ज्याला म्हणतो अमेरिकेतली, की कुठेतरी छान आपलं घर घ्यायचं, गाडी घ्यायची, चांगला जॉब मिळाला आणि मग आपल्या भारतीय बीएमएम झालं किंवा आपलं इंडियन हे झालं, प्रोफेशनल सर्कल झाले, इथपर्यंतच मर्यादित असतं. म्हणजे आपण खऱ्या पद्धतीने इथला समाज म्हणा किंवा दुसरा समाज यांच्याशी इंटरॅक्ट करून, की त्यांच्या व्हॅल्यूज काय आहेत, त्या कुठनं येतात, त्यांचा उगम कुठनं झालेला आहे, ह्या गोष्टी आहे ना, या आपण विशेष लक्षच देत नाही. तर ती मला अपॉर्च्युनिटी या सगळ्या प्रवासातनं मिळाली आणि तसं पाहिलं तर शिकायला तर मला अमेरिकेच्या घटनेबद्दल, म्हणजे जेव्हा तुम्ही अख्खा अख्खं जग फिरता, तुम्ही बाकीचे देश बघता, त्यांची अर्थव्यवस्था बघता, त्यांची सामाजिक व्यवस्था बघता आणि मग तुम्ही जेव्हा अमेरिकेत परत येता, तेव्हा तुम्हाला कळायला लागतं, की अरे बापरे! हा देश इतका का बरं, ज्याला इमिग्रेशनचं मॅग्नेट म्हणतात, की सगळ्यांना अमेरिकेत येऊन काम करायचं असतं, अमेरिकेतल्या पद्धतीत राहायचं असतं. इथली अपॉर्च्युनिटी ज्याला म्हणतात, इथे लँड ऑफ अपॉर्च्युनिटी ज्याला म्हणतात, ती काय आहे हे जग पाहिल्यानंतर कळतं. तर ते ह्या गोष्टी तर मी फिरलो नसतो तर कदाचित मी पण कुठेतरी म्हणलं तसं सबर्बन लाईफस्टाईल अमेरिकेतली, की कुठेतरी आपलं स्वतःचं घर घ्या, गाडी घ्या, एक 9 to 5 जॉब घ्या आणि बँक बॅलन्स वाढवा. एवढंच मी केलं असतं, पण ते जग फिरल्यामुळे हा समाज कसा उगवला, 1776 मध्ये स्वातंत्र्य यांना जे मिळालं आणि त्यानंतर यांनी ही समाज व्यवस्था कशी उभी केली आणि इथले फाउंडिंग फादर्स ज्याला म्हणतात, त्या लोकांना किती दूरदृष्टी होती. तर ह्या गोष्टी मला जग फिरल्यानंतर लक्षात आलं, की बरेचसे देश असे आहेत, की जे अजूनही इतिहासात अडकलेले आहेत. म्हणजे वी आर ट्रायिंग टू सेटल हिस्टॉरिकल हो, हो. स्कोअर्स असं जे म्हणतो. चायनामध्येही आहे, आपल्याकडेही आहे, बऱ्याच देशांमध्ये आहे, मिडल ईस्टमध्ये आहे बऱ्याच देशांमध्ये. तर ते सोडून हा किती वेगळा समाज आहे अमेरिकेचा. तर ह्या गोष्टी सगळ्या अगदी प्रकर्षाने जाणून आल्या मला. मी 3-4 वर्षापूर्वी जेव्हा पहिल्यांदा अमेरिकेत आलो होतो, हं, मला आठवतं मी न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीमध्ये माझं एक लेक्चर होतं. ते झाल्यानंतर आम्ही बाहेर गेलो हं. आणि एका व्हिएतनामीज रेस्टॉरंटमध्ये जेवण करायला गेलो होतो. आणि बरं. तेव्हा माझ्या मनात हा प्रश्न ॲक्चुअली आला होता, हं. की या व्हिएतनाम बरोबरच तर अमेरिकेचं सर्वात महत्त्वाचं युद्ध झालं. हो, ज्यांनी हरवलं हो, ॲक्चुअली तसं म्हटलं तर अमेरिकेला तिथून माघार घ्यायला लागली हो. नंतरच्या काळात. आज त्या लोकांना आणि अमेरिकन दोघांना एकमेकांबद्दल कुठलीही एन्मिटी नाही. नाही. आणि ते अमेरिकेमध्ये आलेले आहेत काहीतरी नोकरी, व्यवसाय, धंदा करून स्वतःची हो, प्रगती साध्य करण्यासाठी. बरोबर. मला म्हणून विचारायचं, की आता हे इतके सगळे देश तुम्ही फिरून आलात. हं. तर इतक्या जगभरातल्या वेगवेगळ्या देशांमधल्या वेगवेगळ्या कल्चरमधून आलेल्या लोकांना सामावून घेणारी हं, हं. या कॉन्स्टिट्यूशनचं, या घटनेचं, संविधानाचं काय वेगळेपण तुम्हाला तिथं वाटलं? हो. म्हणजे तेही परत वेगवेगळ्या स्तरांवर उत्तर आहे म्हणजे ते. हां. कारण एक तर ह्यांचं म्हणणं काय होतं ना, हे जेव्हा हे फाउंडिंग फादर्स येऊन बसले, की चला आपल्याला आता याची नव्या देशाची घटना अगदी लिहायची आहे करायचं. आपल्याला. तर त्यांचं म्हणणं हेच होतं, की सरकार हे कोणासाठी आहे? सरकार हे आमच्यासाठी आहे. आम्ही सरकारसाठी नाहीये. राइट? हा एक त्यांचा बेसिक मुद्दा होता, की मी कुठल्याही राज्याचा असेन, तरी सेंट्रल गव्हर्नमेंट जे आहे, फेडरल गव्हर्नमेंट अमेरिकेत ज्याला म्हणतात, ते फेडरल गव्हर्नमेंट माझ्यासाठी आहे. मी फेडरल गव्हर्नमेंटसाठी नाहीये. तर म्हणून मग तुम्ही त्यांची घटना जेव्हा अमेरिकेची बघता, तर अमेरिकेची घटना ही जगात आता औद्योगिक साधारण देशांमध्ये सगळ्यात छोटी घटना आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय लिहून ठेवलंय, की सरकार कुठल्या गोष्टींमध्ये येऊ शकत नाही. हे अमेरिकेच्या घटनेमध्ये लिहिलेलं आहे, की सरकार माझ्या पर्सनल कंडक्टमध्ये काहीही करू शकणार नाही किंवा इंटरस्टेट कॉमर्स ज्याला म्हणतात, 2 राज्यांमधलं कॉमर्स म्हणतात, तर त्याच्यामध्येही फार काही इंटरफिअरन्स करू शकणार नाही. टॅक्सेशन रिलेटेड गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये काही करू शकणार नाही. तर यांची बेसिकली दृष्टी अशी होती, की आम्ही जी घटना लिहिणार, ती छोटीशी लिहिणार
त्याच्यात बदल होत जाणार काळाप्रमाणे, पण तरीही आमची आयडिया अशी आहे की सरकार हे आमच्यासाठी आहे, आम्ही सरकारसाठी नाही. आणि म्हणून ह्या गोष्टींमध्ये सरकार काहीही इंटरफिरन्स करू शकणार नाही. आणि त्याचं पडसाद आता आपल्याला जिकडे तिकडे दिसतं. म्हणजे आता एक तिसरा मुद्दा आपण घेऊ आणि मग त्याचे इम्प्लिकेशन्स काय आहेत ते बघू. तर त्याच्यामध्ये म्हणजे घटनेचा तिसरा मुद्दा असा आहे की सेपरेशन ऑफ पॉवर्स. तर ह्यांनी कसं केलं की तुमची एक ज्युडिशियरी आहे, म्हणजे न्याय देणारी एक ब्रांच आहे सरकारची. त्याच्यानंतर एक एक्झिक्युटिव्ह ब्रांच आहे की जी डे टू डे तुमचं सरकार चालवते. मग त्याच्यात तुमचा राष्ट्रपती आला, त्याने अपॉइंट केलेले सगळे मिनिस्टर, आपल्याकडे मिनिस्टर असतात तसे सेक्रेटरी जिकडे. आणि मग तिसरी लेजिस्लेटिव्ह ब्रांच की जे कायदे लिहितात आणि नवीन नवीन कायदे पास करतात. तर ह्याच्यामध्ये त्यांनी क्लिअर सेपरेशन ठेवलं की काही पॉवर ज्या आहेत त्या फक्त राष्ट्रपती आणि त्याच्या एक्झिक्युटिव्ह ब्रांचकडे आहेत. काही ज्या आहेत त्या फक्त लेजिस्लेटिव्ह ब्रांचकडे आहेत. की पैसा बजेट समजा वर्षाचं झालं तर ते बजेट आणि सँक्शन करणं हे लेजिस्लेटिव्ह बॉडीकडे, कायद्याकडे. तर ते तुमच्या राष्ट्रपतीच्या हातात ती पॉवर नसते की कुठे किती पैसा अलोकेट करायचा. अलोकेट करणं हे लेजिस्लेटिव्ह बॉडीकडे, तो खर्च करणं एक्झिक्युटिव्हकडे. आणि मग कुठे काही वादविवाद झाले यांच्या दोघांमध्ये किंवा तुमचं रेग्युलर क्रिमिनल जस्टिस जे काय आहे तर ते झाले तर ते ज्युडिशियरी. मग ह्या सगळ्या ब्रांचेस इंडिपेंडंट, त्यांचं एकमेकांवर प्रत्येकाचा थोडाफार काही प्रमाणात वचक आहे. चेक्स अँड बॅलन्सेस. हा, चेक्स अँड बॅलन्सेस सगळीकडे आहेत, पण त्या स्वतंत्र ब्रांचेस आहेत सगळ्या. आणि ते आतापर्यंत त्यांनी मेंटेन केलंय. म्हणजे आज तुम्ही बघा, ट्रम्प जेव्हा निवडून आला तेव्हा तो मेक्सिकन लोकांबद्दल वाटेल ते बोलत होता. त्यांना म्हणत होता की हे सगळे रेपिस्ट आहे, हे आहे, येऊन इलिगली राहतात, म्हणून त्याला भिंत बांधायची होती. अमेरिका आणि मेक्सिकोच्या बॉर्डरवर जवळजवळ 2 का 3,000 मैलाची ती बॉर्डर आहे आणि त्याच्यावर त्याला अख्खी भिंत बांधायची होती 4 वर्षात. पण इथली सिस्टम अशी आहे की त्याच्यासाठी जो पैसा लागतो तो त्याच्या हातात नाहीये ना, तो त्या लेजिस्लेटिव्ह ब्रांचच्या हातात आहे. तर ते जोपर्यंत सँक्शन करत नाही तोपर्यंत ह्याला तो खर्च करायला चालवणार नाही. तर आज 4 वर्ष झाल्यानंतरही त्याने काहीतरी जेमतेम 2 का 5 मैल एवढी भिंत बांधलेली आहे. आणि तेही त्याच्यावरही त्या तिसऱ्या ज्युडिशियल ब्रांचमध्ये भांडणं चालू आहेत की हे लेजिस्लेटिव्ह ब्रांचने पैसे दिलेले नसताना आम्ही दुसऱ्या कुठल्या तरी कारणासाठी पैसे दिले होते ते तू फिरवतोयस भिंत बांधण्यासाठी, त्याच्यासाठी ज्युडिशियरीमध्ये भांडणं चालू आहेत. तर ह्या ज्या गोष्टी आहेत सगळ्या, हे मला तर अमेरिकेत राहून इतकं शिकायला मिळालं. आणि स्पेशली सगळे देश फिरल्यानंतर की किती दूरदृष्टी ठेवून त्यांनी ते 200 वर्षापूर्वी त्यांची घटना लिहिली आणि ती आजही जागी आहे. म्हणजे त्याच्या मागची जी भावना होती आणि त्याच्या मागचा जो विचार होता तो अजूनही जागा आहे आणि सगळेजण त्याच्यासाठी टूथ अँड नेल भांडतायत. आता हे फार इथलं कौतुक करण्यासारखं आहे. म्हणजे मी इथं बॉस्टनमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांशी पण बोललो, ज्यावेळेला मंगळवारी प्रायमरीज होत्या. तर त्यावेळेला मी बऱ्याच विद्यार्थ्यांशी बोलत होतो आणि बहुतांश मी बोललेल्या विद्यार्थ्यांना सोशल जस्टिस आणि सोशल इक्वॅलिटी याबद्दल त्यांचा खूप जास्त ते महत्व ते याच्यात देत होते. दुसरं मला जाणवलं की त्यांच्याशी बोलताना किंवा आताही तुम्ही बोलत असताना म्हणजे इथला माणूस असं सरळ सरळ बोलू शकतो की त्या ट्रम्पनी असं असं ठरवलं होतं आणि ट्रम्पला हे नाही करता आलं. हे भारतात नाही माझ्या बोलता येत. म्हणजे मी मोदी असं म्हटलं तर एक ट्रोल आर्मीचा हल्ला होतो आवडतो की ते अमुक अमुक पदावर आहे, मोदीजी म्हणता येत नाही का वगैरे, हा असा प्रकार सगळा सुरू होतो. म्हणजे हा पुन्हा एक म्हणजे तो फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनचा भाग आहे आणि त्याला इथं फारच महत्व आहे, जे आता भारतात काहीच उरलेलं नाही. फार कठीण परिस्थिती झाली. फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आहे बट यू डोंट हॅव फ्रीडम आफ्टर एक्सप्रेशन, अशी अवस्था. बरोबर. खरंय. अशी अवस्था झालेली आहे. हा जो मी त्याला कदाचित म्हणेन की तो एक ॲटिट्यूडच लोकांमध्ये आहे की या ज्या फंडामेंटल राईट्स आणि कॉन्स्टिट्युशनल राईट्स आणि कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स आहेत यासाठी खूप आग्रही राहणं. जो अगदी सर्वसामान्य अमेरिकन माणूस सुद्धा खूप त्याच्याबद्दल आग्रही असतो. नेमका हाच अभाव
आपल्याकडे भारतामध्ये आहे. हो. नाही, ही खरं दुर्दैवाची गोष्ट आहे. कारण तसं पाहिलं तर ह्या बऱ्याचशा गोष्टी आपल्या घटनेत आहेत. नाही असं आहेत. नाही. हां, म्हणजे आंबेडकरांनी पण जेव्हा 3 वर्ष बसून सगळ्यांबरोबर बसून जेव्हा ती घटना केली, तेव्हा सगळ्या जगातल्या घटनांचा अभ्यास करूनच ती हो, घटना हो. लिहिली गेली होती. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत. पण ते लहानपणापासनं त्या ज्या व्हॅल्यूज आहेत किंवा फंडामेंटल राइट्स आपण ज्याला म्हणतो, ते आपल्याकडे शिकवलेच जात नाहीत ना. म्हणजे मी माझ्या उदाहरणावरूनच सांगू शकतो, की मी जळगावमध्ये जे नागरिकशास्त्र शिकलो, ते काय शिकलो? की म्हणजे राज्य सरकार असं असतं आणि तो राज्यपाल असतो आणि मुख्यमंत्री असतो आणि केंद्र सरकार असं असतं आणि राष्ट्रपती म्हणजे काय त्याचा कवडीचा काहीच संबंध नाही. मी काय आयुष्य जगतोय त्याच्याशी त्याचा कवडीचा संबंध नाही. आणि मग आजकाल तर आता असं झालंय, की मग रामराज्य किंवा राजधर्म. आता ह्या ज्या गोष्टी आहेत ना, तर ह्या फंडामेंटलीच आपण त्याच्यापासून दूर जायला पाहिजे. हो, कारण इतिहासामध्ये ह्या गोष्टी सगळ्या करून झालेल्या आहेत हो. आणि त्याच्यातनं म्हणजे वाईट काय-काय गोष्टी होऊ शकतात हेही आपण पाहिलंय. म्हणजे जेव्हा आपण राजधर्म म्हणतो, तेव्हा आपण समजून चाललोय, की तो राजा आहे. हो. पण तो राजा नाहीये ना. आपण एक्झॅक्टली, लोकशाहीत जगतो. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली, म्हणजे एक्झॅक्टली. तुम्ही मोनार्की नाहीये. म्हणजे तुम्ही भाषेमध्ये तुम्ही जेव्हा हे असे शब्द वापरायला लागता ना, तेव्हा तुम्ही ऑलरेडी समजून घेतलंय, की बाबा रामराज्य म्हणजे ठीक आहे कोणतरी राम, कोणीतरी देव, त्या तो असा म्हणजे स्वर्गातनं आलेला आहे आणि तोच सरकार चालवणार आहे. ह्या ज्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या म्हणजे आपण जी भाषा वापरतो त्याच्यातनंच मेंटॅलिटी आपली कळून येते, की ह्या गोष्टींपासून आपण दूर जायला पाहिजे. त्यासाठीच तर आपण स्वातंत्र्य हो, लढलो. हो. हो, त्यासाठी खरंय. आपण 3 वर्ष डोकं लावून एवढी घटना लिहिली. तर मग तुम्ही मी परत ह्या गोष्टींचा विषय काढायला लागले, तर मग ते चुकीचं आहे ना म्हणजे ते. मी ते हे मुद्दाम विचारण्याचं कारण, की मला असं वाटतं किंवा आत्तापर्यंतचं मला जे ऑब्झर्वेशन येते, की इथं जेवढी व्हरायटी आहे म्हणजे हं, अमेरिकेमध्ये, हं. की जगभरातल्या देशांमधल्या, जगभरातल्या संस्कृतींमधून आलेली लोकं बरोबर. आणि ती इथं येतात. ते हं, अमेरिकेचे नागरिक बनतात आणि ते हं. अमेरिकेचे अतिशय प्रामाणिक, कष्टाळू नागरिक बनतात. बरोबर. अ, इतकीच व्हरायटी किंवा हं. कदाचित यापेक्षा थोडी जास्त व्हरायटी भारतामध्ये आहे. आहे. हां, म्हणजे इतक्या शेकडोनी भाषा आहेत. हो. प्रचंड कल्चरल व्हेरिएशन आहे. बरोबर. त्या एकत्र राहत होत्या. त्या हं. एकत्र नांदत होत्या आणि त्या 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 सर्व कल्चर्सचा एकमेकांप्रती एक रिस्पेक्ट होता. बरोबर. म्हणजे कोणी कोणाला असं डाउन प्ले करतंय किंवा हं. टिंगल-टवाळी करतंय अशातला भाग नव्हता. प्रत्येकाला आपापली जागा होती त्या बरोबर. सगळ्यात. हे सगळं एका कल्चरल नॅशनलिझमच्या खालती जॅकेटिंग करून टाकायचं. हं. आयर्न जॅकेट बरोबर. घातल्यासारखं. हे घातक नाही ठरणार भारतासारख्या देशात? नाही आहेच ना हो. म्हणजे हा तर खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे. म्हणजे आता आपण तसा इतिहास पाहिला तर इतिहासात तुम्ही युरोपात काही गेले, अमेरिकेत गेले, कुठेही गेले, तरी विध्वंस झालेला आहे. इतिहासामध्ये धर्माच्या नावावर म्हणा किंवा तुमच्या कुठल्याही कम्युनिटी ग्रुपच्या नावाने दुसऱ्यांवर हल्ले करणं, त्यांना मारून काढणं, आपलं वर्चस्व प्रस्थापित करणं हे जगभर सगळीकडे झालेलं आहे. पण मग तुम्ही आता ज्याला एक एज ऑफ एनलाइटनमेंट किंवा ज्याला म्हणतात किंवा एज ऑफ मॉडरेशन, मॉडर्निटी हे जे म्हणतात, त्याच्यामध्ये पाश्चात्य देशांनी तेच सांगितलंय ना, की तुम्ही हे लढे किती दिवस लढत बसणार, राइट? म्हणजे आज तुम्ही अमेरिकेचा जरी इतिहास पाहिला, तर काय तिथे इंग्लंडमधनं कॅथलिक ज्याचा मधनं पळून जाण्यासाठी प्रोटेस्टंट लोक अमेरिकेत आले आणि त्यांनी इथे काय केलं, कत्तलच केली ना. म्हणजे इथले जे नेटिव्ह अमेरिकन ज्याला म्हणतात, त्यांची कत्तल केली. पण मग आज काय ते नेटिव्ह अमेरिकन उठून असं म्हणतायत का, की नाही माझ्या पूर्वजांना तुम्ही 500 वर्षापूर्वी मारलं, म्हणून मी आज बंदूक घेऊन तुमच्या सगळ्यांना मारून टाकणार आहे. तर ते त्यांनी मिटवलं ना. एका लेव्हलला त्यांनी सांगितलं, की ओके ठीक आहे, जे काय झालं ते झालं. पुढे चला आणि हे भारतात एका दृष्टीने पाहिलं तर इतकी प्रचंड डायव्हर्सिटी. आता मी पण जी डॉक्युमेंटरी केली भारतावर, त्याच्यामध्ये तेच होतं, की इतके वेगवेगळ्या विचारधारा आहेत, इतके वेगवेगळे धर्म, पंथ, जाती, जमाती आपल्याकडे आहेत. इतक्या वर्षांचा इतिहास आहे.
तर ते खरं तर आपण सेलिब्रेट करायला पाहिजे ना, की इतकी एक्झॅक्टली. विविधता असून आपण एक देश आहे ज्याला विविधतेत एकता म्हणतो. तर ते सोडून आता आपलं सगळा फोकस असा आहे, की नाही आम्ही सगळं हिंदू राष्ट्र. अरे पण हिंदू, मग हिंदी. हां, ते पण. हिंदी तेच पण. ना. म्हणजे तेच ना. म्हणजे आपण आता जेव्हा इंडियाची क्रिकेट मॅच चालू असते, तेव्हा सगळेजण येऊन सपोर्ट करतातच ना. त्याच्यात आपण असं म्हणतो, की नाही बाबा हा मराठी नाही, तर मी हां. त्याला टाळ वाजवणार नाही किंवा हा तामिळनाडूचा आहे, तर मी त्यालाच फक्त चीअर करेन वगैरे असं आपण म्हणत नाही ना. तर ही एकता आपण धर्माच्या नावावर कशाला आणायची? आपण घटनेच्या नावावर का नाही आणू शकत ही आपण एकता? हे मला कळत नाही. कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी हे जे आंबेडकरांनी म्हणलं होतं किंवा इथे तर ते रुजलेलंच आहे. म्हणजे अमेरिकेत तर ते फारच रुजलंय, की घटना काय म्हणते? घटना असं म्हणत असेल तर ठीक आहे. घटना असं म्हणत नसेल तर ओके. विचार करणं आणि वादविवाद करणं आवश्यक आहे. आपल्याकडे तर नाहीच म्हणजे घटना सोडून आपण नको ते विषयच डिस्कस करतोय आजकाल असं झालंय. आणि हा हा तर एक भाग मला दुसरं आता या निमित्ताने परत एकदा विचारायचं. हं. आता तुम्ही म्हटलात एक डॉक्युमेंटरी केली. तर हे सगळं करत असताना एकदम फिल्म मेकिंग आणि याच्यात कसा आलात? म्हणजे हे इंजिनिअरिंग, मग न्यूरोसायन्स आणि मग ट्रॅव्हलॉग्स नाही आणि आता फिल्म फिल्म मेकिंग. मेकिंग ना? हो. नाही तसं पाहिलं ना तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या होत गेल्या ना, तर ते मी ह्या अमेरिकेतल्या शिक्षण पद्धतीला आणि इथल्या इंडस्ट्रीला श्रेय देईन. कारण कसं झालं माझं, की एकतर थोडासा विषय बदलून मी इथे वेगवेगळे मास्टर्स केले. त्यात मला तेच लक्षात आलं, की ठीक आहे तुम्ही भारतात जरी जे काही शिकून आला असाल, तर ॲज लाँग एज यू आर विलिंग टू चेंज अ लिटल बिट आणि तुमचा पर्स्पेक्टिव्ह आणि तुमचे क्षितिजे तुम्ही जोपर्यंत रुंदावायला तयार आहात, तोपर्यंत हा देश तुम्हाला अपॉर्च्युनिटी देतो, की तुमच्यामध्ये धमक असेल आणि तुम्हाला करायची जिद्द असेल, तर इथे तुम्हाला ती अपॉर्च्युनिटी मिळणार, संधी मिळणार. त्याचं तुम्ही पुढे करणार काय हे तर काही अंशी नशिबावरही अवलंबून असतं, काही अंशी तुमच्या ह्याच्यावर असतं, प्रत्येकाच्या कर्तृत्वावर असतं. क्षमतेवर आहे. हां, प्रत्येकाच्या क्षमतेवर आहे. पण वेगळा काहीतरी विचार करणं, म्हणजे मी इतक्या लोकांचं पाहिलं. माझा पहिला जो जॉब होता ना अमेरिकेमध्ये, तर ही न्यूरोसायन्स रिलेटेड कंपनी होती आणि अल्झायमर्सचं मी म्हणलं तसं त्याचं डायग्नोसिस करण्यासाठी, निदान करण्यासाठी. तर त्याच्यामध्ये मला लक्षात आलं, की जे 2 लोकांनी ती कंपनी चालू केली होती, त्याच्यातला एक एरोस्पेस इंजिनिअर होता आणि दुसरा प्लास्टिक सर्जरी प्रोफेसर होता. हो. ह्या लोकांनी मिळून ती आयडिया फक्त त्यांना लक्षात आली, की ओके म्हणजे हा जो रिसर्च चालू आहे, त्याच्यातनं आपण काहीतरी प्रॉडक्ट डेव्हलप करू शकतो आणि ते विकू शकतो. हे समजण्याइतके ते हुशार होते. त्यांना न्यूरोसायन्स जरी येत नसलं, तरी तेवढं त्यांना लक्षात आलं आणि त्याच्या बेसिसवर आज त्यांनी एक सक्सेसफुल कंपनी उभी केली आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ना म्हणजे रिसर्चमध्ये तर झालंच एका विद्यापीठाच्या सेटिंगमध्ये, पण इंडस्ट्रीमध्ये पण. आणि मग त्याचा मला तो फायदा होत गेला, की मी माझ्या हौशीसाठी आणि माझ्या कुतूहलासाठी मी जगभर फिरलो. आणि त्याच्यानंतर जेव्हा मी भारतात गेलो होतो 2013 मध्ये मी भारतात गेलो परत. तर तेव्हा मग हे ब्रह्मानंद सिंग म्हणून जे आहे त्यांना राष्ट्रीय पुरस्कार वगैरे मिळालेले आहेत 2. तर ह्या अनुषंगाने मी त्यांना भेटलो, की मी आलोय बरंच जग फिरून आणि थोडंसं तिकडनं काही फुटेज, इंटरव्ह्यूज वगैरे घेऊन आलेलो आहे अख्ख्या जगातनं. तर ते सगळं बघून मी काय कधीच असले उद्योग केलेले नव्हते. मी एक हौशी कलाकार म्हणून ते सगळे व्हिडिओज घेऊन आलो होतो. तर ते बघून ते थोडेसे हसले. ते म्हणले, "अरे, हे असं नसतं करायचं, असं करायचं असतं." वगैरे, वगैरे. मग ते ऑडिओ नीट नाही, असं तसं. पण मग ते म्हणले, "ह्याचं तर मी काही करू शकणार नाही. तू जे काही फुटेज आणलंय ते असंच YouTubeवर टाकायचं तर टाक किंवा काहीतरी त्याचं कर." पण मी जेव्हा त्यांना सगळं सांगायला लागलो, की मी काय-काय अनुभवलंय अख्ख्या जगभरात. असं एकटं फिरून मी काय-काय किती अतरंगी लोकांना भेटलोय आणि त्याच्यातनं मला काय-काय शिकायला मिळालंय, तेव्हा मग त्यांना त्याच्यात थोडासा इंटरेस्ट आला. मग ते मला म्हणले, की "तू जर असा भारतात फिरायला तयार असशील, तर मी त्या प्रोजेक्टला माझं नाव लावायला तयार आहे." आणि मग तेव्हा मला त्या एरोस्पेस इंजिनिअरची आठवण झाली. मी म्हटलं, "तो माणूस जर काही शिक्षण नसताना तो कंपनी उभी करू शकतो. बरोबर. तर मग हा माणूस जर मला म्हणतोय, की तू जर असा फिरत असशील तर मी डिरेक्ट करायला तयार आहे." म्हणलं आपल्याला करायला पाहिजे म्हणजे आपल्याला इच्छा आहे ना, फिरायची आवड आहे ना,
आणि माझं झालं होतं फिरून. मग ते लोकांपर्यंत कसं पोहोचवायचं? मग हे जर मला एक माध्यम मिळालंय आणि कोणीतरी राष्ट्रीय पुरस्कार विजेता कोणीतरी जर म्हणतोय, की ह्याच्यातनं काहीतरी इंटरेस्टिंग होऊ शकतं. मी म्हटलं चला आपल्याला करायला पाहिजे. तसा तो प्रवास झाला म्हणजे. आणि लिखाण म्हणजे आता तुम्ही अनेक भारतातल्या माध्यमांमधून हो, हिंदू पासून मिंट पर्यंत बरोबर. तुम्ही लिहित असता. हो, अ, ते लिहिणं हे जे मनात सारखं बॅक ऑफ द माइंड चालू असतं, हो. त्याचं एक एक्सप्रेशन आहे का अ, असं ठरवून जसं काही जण लिहितात, तसं हं. लिहिलं जातं? नाही हो, हे लिखाण हे माझं कंप्लीट ॲक्सिडेंट होता हो, की एक तर परत भारतीय शिक्षण पद्धती, की आपल्याला 10वी-12वी इंजिनिअरिंगमध्ये क्रिएटिव्ह रायटिंग किंवा जर्नलिझम किंवा ह्या गोष्टींचं तुम्हाला कधीच शिक्षण दिलं जात नाही आणि त्याच्यामुळे तुम्हाला स्वतःलाच कळत नाही, की तुम्हाला याची आवड आहे का नाही? हं, हेच मुळात आपल्याला म्हणजे मी तर खरं सांगतो, मी जे दक्षिण अमेरिकेत फिरून आलो ना, तेव्हा पहिल्यांदा मला आयुष्यात काहीतरी नवीन अनुभव मिळालेले होते आणि ती प्रेरणा मिळाली होती मला, की अरे मी इतकं अनुभवलंय, की मला हे लोकांना सांगायचंय. मला काहीच ट्रेनिंग नव्हतं लिखाणाबद्दल किंवा पुस्तकं कसे लिहायचे, एडिट कसे करायचे, कुणी कधी शिकवलेलं नव्हतं. मी ते बस इतकं म्हणजे मला त्याच्यातनं प्रेरणा इतकी मिळाली होती, की मी ते लिहून काढलं आणि तसा माझा तो लिखाणाचा प्रवास चालू झाला. आणि तसं पाहिलं तर अहो 2-3 वर्षापूर्वीपर्यंत मी माझ्या प्रवासाबद्दल सोडून मी फारच कमी गोष्टींबद्दल लिहिलं होतं. माझ्या ब्लॉगवर वगैरे कधीतरी मी अधनं-मधनं काहीतरी लिहायचो. पण मग नंतर-नंतर मला ह्या 2-3 वर्षात एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवायला लागली, की ह्या साध्या-साध्या गोष्टी आपण जे आता डिस्कस केलं, की घटना काय असते? कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी काय असते? समाज तुमचा कसा कन्स्ट्रक्ट होतो? त्याच्यात धर्माचा काय रोल असावा, नसावा? ह्या गोष्टी जेव्हा मी भारतातल्या सुशिक्षित लोकांबद्दल, म्हणजे माझ्या मित्रांशी, माझ्या आप्तस्वकीयांशी मी बोलायला लागलो, तेव्हा मला जाणवायला लागलं, की बापरे! म्हणजे मी आपला वेड्यासारखा काहीतरी विषयांबद्दल बोलत बसलोय आणि शिकले सवरलेले लोकही त्यांना ह्याबद्दल काहीच घेणं-देणं नाहीये. तेव्हा मग मी थोडंसं या सामाजिक आणि राजकारणी म्हणजे राजकारणाचे जे विषय आहेत, तेव्हा एक तर मी WhatsApp बंद केलं. कारण ते म्हणजे अहो काय WhatsAppवर चालू असतं. म्हणजे मी किती लोकांना मी वन ऑन वन किती लोकांना मी असं सांगणार, की "अरे, तू हे हो, काय हो. पाठवलंय? आणि तू हे चेक तरी केलंस का?" म्हणजे ते तर मी एकतर बंद केलं, कारण ते मला माझा वेळ वाया जात होता त्याच्यामध्ये. आणि मग दुसरं मग मी हे लिखाणही चालू केलं, की बाबा मी प्रत्येक माणसाशी किंवा मित्राशी वन ऑन वन बोलण्यापेक्षा मी काहीतरी लिहीन, कुठेतरी पब्लिश करेन आणि ते सगळ्यांना पाठवेन, की बाबा आपली घटना हे सांगते किंवा ह्याचं कारण हे आहे. मग जरा तुम्ही हे वाचा आणि मग त्याच्यावर तुम्हाला काहीतरी रिझनेबल वादावादी करायची असेल तर आपण करू. तर ते म्हणजे मला माझं तर हां. म्हणजे आता मला तर असं वाटायला लागलं, की भारताला चीनच वाचवू शकतो. म्हणजे एखाद्या एखाद्या चीनच्या कंपनीने जर WhatsApp विकत घेतलं, बंद होईल. तर ते बंद होईल. हो, खरंच आहे. म्हणजे मला लिखाण हे जे ना, मी हे फक्त प्रेरणा ज्या गोष्टींची मिळेल त्यावरच मी करायचो फक्त. आणि नंतर मला हे जे मागच्या 5-6 वर्षात जे चित्र भारतात दिसायला लागलं, त्याच्यानंतर म्हटलं, बापरे! मी हे कसं काय प्रत्येकाशी वन ऑन वन कशी काय वादावादी करू मी? म्हणून मग मी ते लिहायला लागलो या गोष्टींवर, की अरे, हे आपल्याच घटनेत असं लिहिलंय. म्हणजे आज हेबियस कॉर्पस ज्याला म्हणतात. हो. की जे सरकारने कोणालाही बंदिस्त केलं असेल, तर आपली न्यायव्यवस्था जी आहे, त्या न्यायव्यवस्थेला ती पॉवर दिलेली आहे आपल्या घटनेने, की न्यायव्यवस्था सरकारला विचारू शकते, की तुम्ही हा कैदी केलेला आहे, याला तुम्ही तुरुंगात टाकलाय, त्याला इथे समोर आणा. ही आपल्या घटनेत तरतूद आहे. पण आज 370 कलम कॅन्सल केल्यानंतर वर्ष होऊन गेलं. शेकडो लोकांना आपल्या सरकारने तुरुंगात डांबून टाकलं. त्यांच्यावर काहीही चार्जेस नाही, काहीही त्यांच्यावर खटले नाही. हे लोक अख्ख्या भारतात इकडे-तिकडे पसरवून दिले आणि आज आपली न्यायव्यवस्था हेबियस कॉर्पस च्या केसेस घ्यायला तयार नाही. मग हे आता हे काश्मीरचे लोक आहेत आणि काही लोकांना काश्मीरबद्दल द्वेष आहे, काश्मीर लोकांबद्दल द्वेष आहे म्हणून ठीक आहे.
पण हेच जर उद्या काही हिंदू लोकांवर झालं, की जे हे सगळे आजकाल ज्याला हिंदू फॅनॅटिक ज्याला आपण म्हणतो, हिंदुत्ववादी ज्यांना म्हणतो, त्यांच्यावर जर उद्या झालं, मग यांना चालणार आहे का हे? मग ही घटना कशासाठी आहे? ही घटना याच्यासाठीच आहे ना, की तोच समान कायदा सगळ्यांना लागू व्हायला पाहिजे. म्हणजे आज तुम्हाला कन्व्हिनियंट आहे म्हणून तुम्ही त्याच्याकडे कानाडोळा करताय आणि दुर्लक्ष करताय. पण उद्या दुसरं कुठलं तरी सरकार आलं आणि त्यांनी हेच हिंदुत्ववाद्यांवर केलं तर तुम्हाला चालणार आणि आहे का? एक काश्मीरचं 370 रद्द अशा वेळेला केलं जातं ज्या वेळेला काश्मीरचा एकही लोकप्रतिनिधी संसदेत नाही. मग तो आधी अटक केला जातो आणि मग तो रद्द करण्याचा प्रस्ताव आणला जातो. मग काय? आणि तो तो जो बेसिक मॅरिटल बॉन्ड होता हो, भारताबरोबरचा काश्मीरचा, तोच बरोबर. रद्द करायचा, तोच कॅन्सल करून टाकायचा. खरं, आज 1 वर्ष झालं होऊन गेलं, तुरुंग बनलाय अख्खं राज्य. खरं. आणि या आता असं झालेलं आहे की सुडामध्ये आनंद वाटायला लागलाय लोकांना. बरोबर. आणि तेच ना. हे खूप घातक आहे. फार, फार भयंकर घातक आहे. म्हणजे काय? हं. हा, बोला बोला. नाही, मी ऍक्च्युली तेच म्हणणार होतो, की हाही 370चा विषय आता आपल्या राष्ट्रपतींनी घटना ओव्हरनाईट बदलून टाकली, की कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीला जे दिलेलं होतं, ती पॉवर दिली होती जम्मू आणि काश्मीरच्या, की बुवा कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली जेव्हा म्हणेल, त्यांच्या संमतीने आपण रद्द करू शकतो. तर कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचं चला ठीक आहे, तुम्ही आज लेजिस्लेटिव्ह काउन्सिल जर केलं, तर हे पण एका वेळेला आपण मंजूर करू शकतो, की बाबा कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली गेली कधीची आणि ती परत येणार नाहीये. ठीक आहे. त्याचं तुम्ही लेजिस्लेटिव्ह काउन्सिल करा किंवा असेंब्ली करा. अहो, पण त्यांची तर परमिशन घ्या. तुम्ही ते अख्खं त्यांचं खारिज करायचं. जे काय त्यांची लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आहे ती काढून टाकायची. तिथे तुमचा राज्यपाल नेमायचा आणि राज्यपालाच्या संमतीने तुम्ही ते खारिज करून टाकायचं. म्हणजे काय त्यांना कुठेच से नाही ना. म्हणजे जे जम्मू तेच. काश्मीरचे लोक आहेत, त्यांचे प्रतिनिधी होतेच कुठे त्या डिसिजनमध्ये. आता म्हणजे अ, हे सगळ्या ठिकाणी बघायला मिळतंय. म्हणजे हं, अ, ही एक भावना झालेली. हं. एक कोणातरी एका गुंडाचं, क्रिमिनलचं एन्काउंटर करून त्याला मारून टाकलं जातं. हो, आणि त्याचं जस्टिफिकेशन केलं जातं, हो, की मग काय झालं, तो क्रिमिनलच होता. हो. म्हणजे इतका साधा प्रश्न आहे, की क्रिमिनल आणि एखादा व्हिक्टिम हं, याच्यामधली कुठलीही केस, हं. कुठलाही खटला हा नेहमी आरोपी विरुद्ध सरकार असा असतो. बरोबर. स्टेट अगेन्स्ट द अक्युज्ड. इट इज करेक्ट. नेव्हर व्हिक्टिम अगेन्स्ट द अक्युज्ड. नाहीच ना. कारण व्हिक्टिम अगेन्स्ट द अक्युज्ड मध्ये रिव्हेंज आहे बरोबर, आणि स्टेट अगेन्स्ट अक्युज्ड मध्ये जस्टिस आहे. बरोबर. आणि तो जस्टिस ट्रायल मधून, कन्सेन्सस मधून बिल्ड केला जाणार आहे. येस. तर त्या जस्टिसलाच काही किंमत राहिलेली नाही. नाही आणि तुम्ही एक हे पॉप्युलिस्ट करून टाकलंय. बरोबर आणि तुम्ही फार एक महत्वाचा मुद्दा ह्याच्यात आणलाय, की इनोसंट अंटिल प्रूव्हन गिल्टी. एक्झॅक्टली. म्हणजे तुम्ही जोपर्यंत तुमची न्याय व्यवस्था आणि तुमचे पोलीस हे मिळून इनफ डेटा आणि एव्हिडन्स तो आणत नाहीत तुमच्या न्यायाधीशासमोर, की हा माणूस इथे-इथे होता, त्याने असं-असं केलं. याच्याबद्दल जोपर्यंत ठोस पुरावे सरकार आणू शकत नाही, तोपर्यंत तो माणूस इनोसंट आहे. ही जी बेसिक संकल्पना आहे, तीच आपण विसरून चाललोय. आजकाल आता ते हैदराबादमध्ये जे झालं होतं तो किस्सा. एक्झॅक्टली. तर माझं काही त्या आरोपीबद्दल मला काही प्रेम आहे असल्यातला भाग नाही. तो रेप केलेला असेल तर त्याला ती शिक्षा होणं आवश्यकच आहे. ती पण न्याय व्यवस्थेने द्यायची. हां, ती न्याय व्यवस्थेने द्यायची ना. म्हणजे मला हे कळत नाही, की आजकालचे शिकले सवरलेले मी तर किती पाहिलं अहो त्या ह्याच्यानंतर Facebookवर. हो. माझ्या मित्रांपैकी जे शिकले सवरलेले लोक आहेत, आज आय-टीमध्ये जे कामं करतायत, अमेरिकन कंपन्यांसाठी कामं करतायत, युरोपियन कंपन्यांसाठी कामं करतायत, ते लोक येऊन त्याचा सत्कार करत होते. म्हणजे अहो तुम्ही ज्या देशांची हमाली करताय तिथे बसून, त्या देशांमधली अर्थव्यवस्था काय आहे? त्या देशांमधली न्याय व्यवस्था काय आहे? त्याच्याबद्दल तुम्ही काही शिकले का? का तुम्ही आपलं नुसतं कॉम्प्युटरवर बसून त्याने सांगितलं, की "अरे बाबा मला असा स्क्रीन पाहिजे कॉम्प्युटरवर," तर तुम्ही असा स्क्रीन करून देणार. त्याच्या पलीकडे तुम्ही काही डोकं चालवणार नाहीये का? तर हे म्हणजे फार दुर्दैवाची गोष्ट आहे. म्हणजे मी असं म्हणत नाही, की हे फक्त एकदम मागच्या 6 वर्षातच झालंय. ह्या गोष्टी होत आल्या. हे ग्रॅज्युअल आहे. हां. हां, तेच ना एक्झॅक्टली म्हणजे पण आपण
प्रगती पथावर आहो का आपण अधोगतीच्या पथावर आहो, हा प्रश्न आपण विचारणं आवश्यक आहे. म्हणजे पूर्वी तुम्ही नुसते बोटं दाखवून की अरे मग 25 वर्षापूर्वी असंच झालं होतं आणि त्यांच्या राजवटीत असंच झालं होतं, त्याला अर्थ नाही ना की आपण प्रगती करतोय का आपण काही. मग हा प्रश्न विचारणं आवश्यक आहे ना. मग तुम्ही शिक्षण म्हणजे काय? शेवटी ह्याच्यावरच आपण येऊन टिकतो ना, की शिक्षण हो, म्हणजे हो. इंजिनिअरिंगची डिग्री आहे का? शिक्षण म्हणजे बी.कॉम आहे का? शिक्षण म्हणजे बी.ए आहे का? ह्या गोष्टी आपल्याला म्हणजे आणि आजकाल तर ते आजकाल म्हणजे वाद घालणं म्हणजे वेड्यांचं काम. देशद्रोही. हां, देशद्रोही. अशी सगळी मजा झाली. हां. मौक्तिक पुढे पुढे काय करायचं प्लॅन आहे? अ, आता तसं पाहिलं तर माझ्या डोक्यात सतत काही ना काही नवीन आयडियाज चालूच असतात. अ, अजूनही जग सगळं बघून झालं नाहीये. त्याच्यामुळे ती एक इच्छा आहे. मी म्हणजे 200 पैकी फक्त 50 देश पाहिलेत. म्हणजे अजून 3/4 हां. बघायचे राहिलेत. तर ती तर एक इच्छा आहेच. म्हणजे जितकं जगाबद्दल शिकायला मिळेल, वाचायला मिळेल ते तर आवडेलच. अं, पण हळू मला दुसरी गोष्ट ही लक्षात आली, की ह्या सगळ्या ज्या गोष्टी मी बोलतो ना, म्हणजे घटनेचं महत्त्व काय आहे किंवा आपल्या इतिहासाचं आजच्या आपल्या आयुष्यात महत्त्व काय आहे किंवा काय असावं? ह्या गोष्टीमुळे मला हळू कळायला लागलं, की लिखाण तर एक आहेच. मी जेव्हा मला कुठल्याही विषयाबद्दल किंवा एखाद्या इश्यूबद्दल काय वाटतं, तेव्हा मी आजकाल लिहायला लागलोय. आणि त्याहीपेक्षा मी थोडंसं आजकाल फिल्म मेकिंगमध्ये जास्त लक्ष द्यायला लागलोय, की मला अमेरिकेतल्या फिल्म इंडस्ट्रीचं ते एक फार कौतुक वाटतं, की इथे सगळेजण ते म्हणतात, की "व्हॉट इस द बिगेस्ट एक्सपोर्ट ऑफ द यूएस? इट इस अमेरिकन कल्चर." आणि ते अमेरिकन कल्चर कोण पाठवतं अख्ख्या जगात? तर हॉलिवूड. म्हणजे ही प्रतिमा जी अमेरिकेची लोकांनी बनवलेली आहे, त्याच्यात सगळ्यात मोठा हातभार हा ह्यांच्या फिल्म इंडस्ट्रीचा आहे, की तुमची संस्कृती किंवा तुमची घटना, तर हे लोक त्यांच्या चांगल्या गोष्टींबद्दलही पिक्चर बनवतात, त्यांच्यातल्या वाईट गोष्टींबद्दलही पिक्चर बनवतात आणि ते अख्ख्या जगभर पसरवतात. म्हणून आज तू म्हणजे जळगावमध्ये बसलेला माझा मित्र जो तिथल्या शाळेत शिकत असेल, त्यालाही अमेरिकेत जायची चाड असते. त्यानेही अमेरिकेबद्दल काहीतरी ऐकलेलं असतं. त्यांच्या संस्कृतीबद्दल, त्यांच्या रिसर्चबद्दल, संशोधनाबद्दल, त्यांच्या अख्ख्या व्यवस्थेबद्दल त्यानेही काहीतरी ऐकलेलं असतं. तर ह्या गोष्टी मला थोड्याशा की भारतीय संस्कृती, म्हणजे त्यातलं आता मी जसं म्हणलं उपनिषद म्हणले किंवा आपल्या काही संकल्पना ज्या इतिहासातल्या आहेत, हिंदुइझम मधल्या आहेत, ज्याला युनिव्हर्सल अपील आहे. तर ह्या गोष्टी आता जसं योगासनं हे जगभर प्रसिद्ध झालेच. आपल्यातलं आपलं शास्त्रीय संगीत जे आहे, जे इतकं प्रगल्भ आहे, तर ते होतच पॉप्युलर. तर चांगल्या ज्या गोष्टी आहेत, ज्या युनिव्हर्सल व्हॅल्यूज आहेत, म्हणजे आपल्यातल्या ह्युमॅनिटीच्या ज्या व्हॅल्यूज आहेत किंवा इव्हन आपण जे म्हणतो, की हिंदू धर्मामध्ये डिबेट. आपण कधीच म्हणजे हिंदू धर्माने कधीच जाऊन असं लोकांवर अटॅक करून त्यांचं हे केलं. मग ह्या गोष्टी तुम्ही कशा पद्धतीने तुम्ही मांडू शकता? तर ह्याच्याकडे पण थोडासा माझा जास्त फोकस आता चाललाय, की चांगल्या युनिव्हर्सल व्हॅल्यूज काय आहेत आणि त्या जगापर्यंत कशा पोहोचतील. ह्याच्यासाठी मी थोडंसं आजकाल स्क्रिप्ट रायटिंगही चालू आहे. काही-काही इंडस्ट्रीमधल्या लोकांशी पण बोलणं चाललंय. तर अशी इच्छा आहे. धन्यवाद आमच्याशी इतका वेळ देऊन चर्चा केल्याबद्दल आणि अनेक गोष्टी आम्हाला त्यानिमित्ताने समजून घेता आल्या आणि ज्या आता या मुलाखतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या मुलांपर्यंत नेता येतील. आणि मला खरोखर मनापासून अशी आशा आहे, की महाराष्ट्रामध्ये असे एक 100 मौक्तिक कुलकर्णी तयार होतील, अरे की जे बापरे! जे जे डिबेट करायला तयार असतील, जे चर्चा करायला तयार असतील, ज्यांना त्या चार्वाकाच्या परंपरेचा खऱ्या अर्थाने गौरव असेल त्या डिबेटिंगचा, वादविवादाचा. राईट. आणि नवीन गोष्टी सतत जगात एक्सप्लोर करत राहतील, चॅलेंज करत राहतील. बरोबर. तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे. तर खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद आमच्याशी ही सगळी चर्चा केल्याबद्दल. नाही, फार मलाही मजा आली आणि अशा प्रकारच्या डिबेट्स आणि अशा प्रकारचा वैचारिक एक त्याला एक्सचेंज आपण म्हणू शकतो. तो जास्तीत जास्त अजून व्हावा अशी माझी पण इच्छा आहे. तर हो, आपण रेग्युलरली बोलतच राहू नंतरही. धन्यवाद. धन्यवाद.